महिन्याला चांगला स्टायपेंड, सरकारी कामाचा अनुभव आणि महाराष्ट्र शासनाबरोबर काम करण्याची सुवर्ण संधी. मित्रांनो, हे सगळं जर तुम्हाला हवं असेल तर आजची व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे. महाराष्ट्र सरकार बरोबर म्हणजेच थेट मुख्यमंत्र्यांबरोबर काम करण्याची संधी कशी मिळवता येईल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. चला तर सुरुवात करूया आजच्या आपल्या व्हिडिओला. नमस्कार मंडळी, मी त्रिशला क्लाउड मराठीमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. आज आपण मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम याविषयीची संपूर्ण माहिती घेणार आहोत. कोण असणार आहे पात्र, काय लागणार आहे डॉक्युमेंट आणि कसं असणार आहे काम, ही संपूर्ण माहिती आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. पण तत्पूर्वी तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करायला मात्र नक्कीच विसरू नका. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी आर बघणार आहोत, पण हा फेलोशिप कार्यक्रम, मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम नेमका आहे काय, काय काम असतं याच्यावरती थोडासा एक फोकस टाकूयात. काम कसं असतं ते बघूयात. प्रशासन सुधारणा, डिजिटल गव्हर्नन्स, ग्रामीण विकास, शिक्षण आणि आरोग्य या सगळ्या विषयावरती काम इथे करावं लागणार आहे. पात्रता काय आहे तर मित्रांनो, पात्रतेसाठी तुमचं वय हे 21 ते 26 वर्षापर्यंत असणं आवश्यक आहे. शिक्षण कोणत्याही शाखेमध्ये जर तुमची पदवी झालेली असेल तर तुम्ही या नोकरीसाठी पात्र असणार आहात. मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रात हा कार्यक्रम सुरू असल्यामुळे तुम्हाला मराठी येणं आवश्यक आहे. मराठी भाषेवरती तुमचं प्रभुत्व असणं आवश्यक आहे. सगळ्यात महत्त्वाचं, स्टायपेंड किती मिळणार आहे तर मित्रांनो, तो 40,000 ते 50,000 रुपयापर्यंतचा स्टायपेंड तुम्हाला मिळणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या पुढच्या आयुष्यासाठी खूप महत्त्वाचं असं अनुभवाचं सर्टिफिकेट, म्हणजे आपण त्याला एक्सपिरियन्स सर्टिफिकेट म्हणतो, ते सुद्धा या कार्यक्रमाअंतर्गत तुमचा कार्यकाल पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला मिळणार आहे. मित्रांनो, याची निवड प्रक्रिया बघूयात. निवड प्रक्रिया ही 3 टप्प्यांमध्ये होत असते. ऑनलाईन अर्ज, लेखी परीक्षा आणि इंटरव्ह्यू असे 3 टप्पे याच्यामध्ये असणार आहेत. मित्रांनो, फायनल सिलेक्शन हे मेरिट वरती सुद्धा आधारित असणार आहे. अर्ज कसा करायचा आहे तर अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईटला जायचं आहे. कोणती ती वेबसाईट आहे ते सुद्धा मी देणार आहे. डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा ती वेबसाईट दिली जाणार आहे. मित्रांनो, अधिकृत वेबसाईट वरती जायचं आहे. तिथे गेल्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे. त्यानंतर तुमचा फॉर्म भरायचा आहे, डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत आणि फॉर्म सबमिट करायचा आहे. मित्रांनो, डॉक्युमेंट्स, महत्त्वाचे डॉक्युमेंट्स कुठले असणार आहे तर तुमचं आधार कार्ड महत्त्वाचं आहे. तुमचे शैक्षणिक प्रमाणपत्र जे आहेत ते महत्त्वाचे आहेत. फोटो आणि सिग्नेचर हे सुद्धा तुम्हाला तिथे द्यायचं आहे. मित्रांनो, आता आपण जी आर बघूयात. या संबंधीचा जी आर काय आला आहे ते. मित्रांनो, आपण वेबसाईट वरती सुद्धा जाणार आहोत, पण त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमाअंतर्गत फेलोंच्या निवडीचे निकष, अटी व शर्ती आणि कार्यक्रमाच्या अंमलबजावणीबाबतचा जो महाराष्ट्र शासनाचा जी आर आहे तो आज आपण बघणार आहोत. दिनांक 8/4/2026 रोजी हा निर्गमित करण्यात आलेला आहे. मित्रांनो, शासन निर्णय वाचूयात. मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी आणि त्या अनुषंगाने फेलोंच्या निवडीचे निकष, अटी, शर्ती निश्चित करण्याच्या दृष्टीने तसेच नामांकित शैक्षणिक संस्थांमार्फत राबविण्यात येणाऱ्या शैक्षणिक कार्यक्रमांची रूपरेषा ठरवण्याच्या दृष्टीने शासन निर्णय निर्गमित करण्यात येत आहे. मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम 2026-27 करिता फेलोंच्या निवडी संदर्भातील निकष, फेलोंच्या नियुक्ती संदर्भातील अटी व शर्ती तसेच शैक्षणिक संस्थांमार्फत राबवण्यात येणाऱ्या शैक्षणिक कार्यक्रमांची रूपरेषा व अंमलबजावणीबाबत खालीलप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी. कार्यक्रमाची अंमलबजावणी नियोजन विभागाच्या अधीनस्थ अर्थ व सांख्यिकी संचालनालय, महाराष्ट्र शासन यांच्या मार्फत करण्यात यावी. फेलोंच्या निवडी संबंधातील निकष काय आहेत तर अर्जदार भारताचा नागरिक असावा. शैक्षणिक अर्हता काय असणार आहे तर कोणत्याही शाखेतील पदवीधर किमान 60% गुण आवश्यक असणार आहेत. अनुभव, किमान 1 वर्षाचा पूर्णवेळ कामाचा अनुभव आवश्यक राहील. तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या अभ्यासक्रमाचा भाग म्हणून पूर्णवेळ इंटर्नशिप, अप्रेंटिसशिप, आर्टिकलशिप सह 1 वर्षाचा अनुभव आवश्यक राहील. पूर्णवेळ स्वयंरोजगार, स्वयंउद्योजकतेचा अनुभवही ग्राह्य धरण्यात येईल. अर्जदारास तसे स्वयंघोषणापत्र सादर करावे लागणार आहे. भाषा व संगणक ज्ञान, मराठी भाषा लिहिता वाचता व बोलता येणे आवश्यक असणार आहे. हिंदी, इंग्रजी भाषेचे पुरेसे ज्ञान असणे सुद्धा आवश्यक आहे. तसेच संगणक हाताळणी आणि इंटरनेटचे ज्ञान सुद्धा आवश्यक असणार आहे. मित्रांनो, वयोमर्यादा काय आहे? उमेदवाराचे वय हे 21 ते 26 वर्षामध्ये असणं आवश्यक आहे. अर्ज करण्याची पद्धत अर्थ व सांख्यिकी संचालनालयाद्वारे विहित केलेल्या ऑनलाईन ऍप्लिकेशन प्रणालीद्वारे उमेदवाराने अर्ज करावायचा आहे. अर्जाकरिता आकारण्यात येणारे शुल्क हे 500 रुपये असणार आहे. सदर कार्यक्रमात फेलोंची संख्या ही 60 एवढी निश्चित करण्यात आलेली असून
त्यापैकी महिला फेलोंची संख्या फेलोंच्या एकूण संख्येच्या एकास 3 असणार आहे. एकास 3 महिला फेलो उपलब्ध न झाल्यास त्याऐवजी पुरुष फेलोंची निवड करण्यात येणार आहे. फेलोंचा दर्जा हा शासकीय सेवेतील गट अ अधिकाऱ्यांच्या समकक्ष असणार आहे. मित्रांनो, नियुक्ती संदर्भातील कारवाई कशी असणार आहे? तर फेलोंच्या निवडीसाठी जाहिरात देणे, अर्ज मागवणे, अर्जाची छाननी करणे, परीक्षा घेणे, उमेदवारांची निवड करणे, नियुक्ती देणे यासाठी तसेच सदर कार्यक्रम राबवण्याकरता कंत्राटी तत्वावर मनुष्यबळ नियुक्ती, आवश्यकतेनुसार वेबसाईट, वेब पेज तयार करणे व अद्ययावत ठेवणे, कार्यक्रमाचा प्रचार व प्रसिद्धी या कामासाठी आवश्यक संस्थांची नेमणूक इत्यादी बाबतची कार्यवाही अर्थ व सांख्यिकी संचालनालय, महाराष्ट्र शासन मुंबई यांच्या मार्फत पार पाडण्यात येणार आहे. मित्रांनो, फेलोशिप कार्यक्रमासाठी नियुक्तीचा कालावधी असणार आहे. फेलोंची नियुक्ती ही 12 महिने कालावधीसाठी असणार आहे. यामध्ये वाढ करण्यात येणार नाही. तसेच फेलो रुजू झाल्याच्या दिनांकापासून 12 महिन्यांनी त्यांची नियुक्ती आपोआप संपुष्टात येणार आहे. विद्यावेतन काय असणार आहे? तर सदर कार्यक्रमांतर्गत निवड झालेल्या फेलोंना दरमहा मानधन ₹56,100 व प्रवास खर्च ₹5,400 असे एकत्रित ₹61,500 छात्रवृत्तीच्या स्वरूपात देण्यात येणार आहेत. शैक्षणिक कार्यक्रम काय असणार आहेत? तर शैक्षणिक कार्यक्रम हा फेलोशिप कार्यक्रमाचा अविभाज्य भाग असेल. निवड झालेल्या फेलोंसाठी भारतीय तंत्रज्ञान संस्था बॉम्बे, पवई, मुंबई यांच्या सहकार्यातून स्वतंत्र सार्वजनिक धोरण या विषयातील पदव्युत्तर प्रमाणपत्र अभ्यासक्रम आयोजित केला जाईल. या कार्यक्रमांतर्गत नियुक्त केलेल्या ठिकाणी काम करताना फेलोंना उपयोगी पडतील अशा विविध विषयांवर ऑफलाईन व ऑनलाईन व्याख्यानांचे आयोजन केले जाणार आहे. मित्रांनो, या GR मधले काही ठळक मुद्दे आपण बघितलेले आहेत. हा GR तुम्ही संपूर्णपणे वाचायचा आहे. या संबंधित जर कोणी नोकरीच्या शोधात असेल, कुणाला जर इंटरेस्ट असेल मुख्यमंत्र्यांबरोबर काम करण्याचा, तर आपल्या मित्रपरिवारामध्ये, आपल्या परिवारजनांमध्ये जर कोणी या नोकरीच्या शोधात असेल तर त्यांच्यापर्यंत आपला व्हिडिओ नक्की पोहोचवा. मित्रांनो, यानंतरचा जो पॉइंट आहे ती वेबसाईट मी तुम्हाला दाखवणार आहे. मित्रांनो, ही वेबसाईट आहे mahades.maharashtra.gov.in/फेलोशिप या वेबसाईट वरती आपल्याला जायचं आहे. ही वेबसाईट मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा दिलेली आहे. मित्रांनो, तर ही वेबसाईट आहे फेलोशिप कार्यक्रमाविषयीची. याविषयीची अजून अपडेट आल्यानंतर मी तुम्हाला कसा फॉर्म भरायचा आहे याची सुद्धा माहिती देणार आहे. जर तुमच्यापैकी कुणाचा फॉर्म भरायचा असेल तर माझ्यापर्यंत याची माहिती पोहोचवा, जेणेकरून मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्यांचा फॉर्म भरतानाची व्हिडिओ घेऊ शकते. मित्रांनो, ही होती फेलोशिप कार्यक्रमाविषयीची संपूर्ण माहिती. कशी वाटली माहिती नक्की मला कमेंट करून कळवा. आवडली असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. क्लाउड मराठी.